संकल्पनेतून तरुणांसाठी रोजगारासाठी मेळावा घेण्यात आलेला आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये गावभेट दौरा चालू असताना एक अशी निदर्शनास आलं की आपल्या या भागात तरुण आणि तरुणी बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोबाने आम्ही मित्रपरिवार भैरवनाथ शुगर उद्योग समूह यांच्या मार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथे केलेली आहे। आतापर्यंत किती मुला-मुलींची नावे आपल्याकडे यादी आलेली? आपण ऑनलाईन त्यांना एक लिंक दिली, आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती। त्या लिंकवरती साधारण 900 ते 1000 मुलांचं ऑलरेडी त्यांचं काय म्हणतात त्याला रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ऑफलाईन आता जे मुलं इथं समक्ष आलीत ज्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्यापर्यंत उशिरा मिळालं ते लोक आता डायरेक्ट इथं इंटरव्ह्यू साठी अवेलेबल आहेत। कोणकोणत्या प्लेसमेंट असेल या संदर्भात आणि किती कंपन्यांचा मध्ये उल्लेख आहे? सर्व मिळून मला वाटतं 45 ते 50 कंपन्या आहेत। IT असेल, फार्मा असेल, बँकिंग असेल, सगळ्याच कंपन्या 45 ते 50 कंपन्या आपण इथं बोलवल्या आणि 5वी शिक्षण असू द्यात किंवा ग्रॅज्युएट, इंजिनिअरिंग, फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुला-मुलींना ते नोकरी मिळण्याची आपण व्यवस्था केलेली आहे। त्या पद्धतीच्या सर्व कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत। महाविकास आघाडीमधून अद्यापही पंढरपूरमध्ये कुठे नाव चर्चेत आलं नाही, या संदर्भात काय सांगाल? आघाडीकडून अद्यापही कुठे उमेदवारीबाबत घोषणा कुठे करण्यात आली नाहीये, याबाबत आपण देखील भेटलेलं देखील शरद पवार यांना देखील दिसून आलंय, काय सांगाल याबाबत? आज ते तर आता दाखवून राहिलेलं नाहीये। मी पवार साहेबांची 2 ते 3 वेळा भेट घेतली आहे, जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबाने मागणी केलेली आहे। आता येणाऱ्या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबाने पुढच्या घटना घडत राहतील। पंढरपूरमध्ये शिकत आहे आणि इथं नोकरीसाठी मेळावा भरलेला आहे अजितदादांच्या त्यामुळे आम्हाला 2 कंपन्यांसाठी शॉर्टलिस्ट झालो आहे आम्ही या कंपनीत। त्यामुळे आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आला आहे या मेळाव्यामुळे आणि आम्ही चांगलेच प्रयत्न करू अजून कंपन्यात प्लेस व्हायचा। अजितदादा सावंतच्या ह्याच्याखाली कितीचं पॅकेज आम्हाला 2.5चं मिळालेलं आहे पॅकेज। तुम शिक्षण? मी बीटेक इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स। माझं नाव अनागरी कांबळे, मी राहणार पंढरपूर इथून। आज पंढरपूर येथे नोकरी मेळावा भरला गेला आहे आणि दादा सावंत यांच्या मदतीमुळे आज भरपूर बेरोजगार तरुण, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला आहे आणि मला देखील नवीन पुढे जॉब मिळाले, तसेच माझ्या 3 मित्रांना देखील मिळाला। त्यामुळे मी त्यासाठी धन्यवाद। महोत्सवमध्ये अनिलदादा सावंत यांच्या ज्या नोकरी महोत्सवात आलेली आहे तर माझं 2 कंपनींमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, एक ॲक्सिस बँकमध्ये आणि दुसरी अजून एक BPO कंपनी त्याच्यामध्ये आणि मला पॅकेज मिळालं आहे 2.8 पंढरपूर।